नमस्कार, मी सरिता आणि स्टार महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। आज आपल्या सोबत आहेत भारतीय जनता पार्टीचे युवा नेते, त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 41 चे जनसेवक अतुल तरवडे सर आपल्या सोबत आहेत। सर्वप्रथम सर, स्टार महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत। नमस्कार सर, आता दिवाळी येत्या काही दिवसांच्या वरती येऊन ठेपलेली आहे आणि या दिवाळीच्या माध्यमातून अतुल तरवडे यांच्या माध्यमातून दिवाळी भेटचं विशेष आयोजन करण्यात आलेलं आहे। तर ही संकल्पना सर तुम्हाला कशी सुचली? खरं तर ह्या प्रभाग क्रमांक 41 मध्ये अनेक वर्ष मी या ठिकाणी लोकांची सेवा करतोय। आता नव्याने प्रभाग क्रमांक 41 हा त्या ठिकाणी झालेला आहे। पूर्वी प्रभाग क्रमांक 26 होता। प्रभाग क्रमांक 41 मध्ये काळेपडळ, महमदवाडी, उंडरी, पिसोळी, वडाचेवाडी, हांडेवाडी हा संपूर्ण नव्याने समाविष्ट झालेला भाग। ह्यापूर्वी देखील आपण ह्या भागामध्ये अनेक उपक्रम, अनेक लोकांच्या सेवा करण्याचे कार्यक्रम या ठिकाणी कोरोनाच्या काळात देखील आपण त्या ठिकाणी लोकांची सेवा मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी केलेली आहे। आता ह्या भागाचे लोकप्रिय आमदार माननीय योगेशजी टिळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण या भागामध्ये 20,000 किट लोकांच्या घरोघरी जाऊन त्या ठिकाणी देण्याचा आपण प्रयत्न करतोय। हे किट लोकांना लक्ष्मीपूजनच्या उपयोगाचं त्यामध्ये 12 वस्तू त्या ठिकाणी आपण दिलेल्या आहेत आणि त्या वस्तू लोकांच्या लक्ष्मीपूजनच्या कार्यक्रमासाठी, दिवाळीच्या कार्यक्रमासाठी संपूर्ण वस्तू उपयोगी येणार आहेत। ह्या उपयोगी ह्यासाठी आहेत की लोकांची दिवाळी गोड व्हावी, लोकांना चांगली दिवाळी साजरी करता यावी आणि ही सेवा करण्याची संधी मला मिळाली त्याबद्दल मी देखील त्या ठिकाणी मनापासून म्हणजे माझं भाग्य मानतो की मला प्रभाग क्रमांक 41 मधील लोकांची भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून, आमदार योगेश टिळेकरांच्या माध्यमातून मला या ठिकाणी सेवा करायची संधी मिळते आहे। आणि खरं तर सांगायचं म्हणलं तर अनेक उपक्रम या ठिकाणी आपल्या प्रभाग क्रमांक 41 मध्ये केलेलेच आहेत। ह्यापूर्वी आपण इंदुरीकर महाराजांचे कीर्तन महोत्सव असेल, लोकांना हळदीकुंकाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं कार्यक्रम असतील किंवा या भागातील रोडच्या समस्या असतील। आता तुम्हाला ह्यापूर्वी मी तुम्हाला सांगतो की महमदवाडी ते कृष्णानगर हा 12 लाख रुपये खर्च करून मी डांबरीकरणाचा रोड त्या ठिकाणी मी स्वतः केलेला आहे। असो, आता मी ही जास्त काय अनेक ह्या कामांवरती न बोलण्यापेक्षा ह्या किटच्या माध्यमातून मी सांगेल की आत्ता मी लोकांची सेवा करण्यासाठी लोकांच्या घरोघरी मी, माझे सहकारी सर्वच या प्रभागात त्या ठिकाणी जात असतात आणि शुभेच्छा देतो आहे आम्ही सगळ्यांनाच। मी एवढंच सांगेल की ही दिवाळी आपल्या सर्वांना सुखाची, समृद्धीची, भरभराटीची जावं, ही दिवाळी आपल्या सगळ्यांनी गोड करावी ह्या हेतूने आम्ही एवढे सगळे किट आपल्या प्रत्येकाच्या घरी प्रभाग क्रमांक 41 मध्ये आपण या ठिकाणी देत आहोत आणि आपल्या सर्वांना पुन्हा एकदा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो। धन्यवाद सर। अगदीच त्याबरोबर तुम्ही ज्या पद्धतीने हा उपक्रम राबवताय त्याचबरोबर तुमचा प्रभाग क्रमांक 41 मध्ये एक चांगले जनसेवक म्हणून चर्चा आहे, पण प्रभाग क्रमांक 41 मधून येत्या निवडणुकीसाठी पण तुमची चर्चा होत आहे, तर तुम्ही ही निवडणूक लढवणार आहात का? ही निवडणूक 100% लढवणार आहे। आत्ता परवा दिवशीच माझ्याकडं आमदार योगेशजी टिळेकर यांनी त्या ठिकाणी मला कार्यक्रमाच्या माध्यमातून ह्या कार्यक्रमाला स्वतः घरी येऊन ह्या कार्यक्रमाचं माझं कौतुक केलं, मला शुभेच्छा दिल्या। त्यामुळं ही इलेक्शन तर आणि प्रभाग क्रमांक 41 मध्ये मी गेल्या 8-10 वर्षापूर्वीपासून तयारी करतो आहे। नव्याने तयारी करत नाही आहे। अनेक कार्यक्रमाच्या माध्यमातून, अनेक उपक्रमाच्या माध्यमातून मी लोकांसमोर अनेक वेळा त्या ठिकाणी गेलेलो आहे। त्यामुळे इलेक्शन मी लढणार हे 100%, त्यात काय कॉम्प्रोमाइज नाही। काही हो, इलेक्शन ही 100% लढणार। आता निवडणूक लढवायचं म्हणल्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट येते की व्हिजन, तुमचे प्रभाग क्रमांक 41 साठी कोणते गेम चेंजर व्हिजन्स आहेत? मी ह्या भारतीय जनता पार्टीचा उमेदवार असणार आहे। ह्या प्रभागामध्ये सगळ्यात प्रथम मी ह्या भागातले DP रोड, सगळ्यात मोठं व्हिजन जे माझं असेल की मी नगरसेवक झाल्यानंतरनं आपल्या सय्यदनगर, कृष्णनगर, सय्यदनगर आणि ससाने नगरचा जो ओव्हरब्रिज आहे, उड्डाण ब्रिज होणार होता, तो त्या ठिकाणी रखडलेला आहे। तो सगळ्यात सर्वप्रथम मी तो ओव्हरब्रिज करणार आणि तेच माझं ह्या इलेक्शनचं सगळ्यात मोठं धोरण आणि सगळ्यात मोठं टार्गेट ह्या इलेक्शनचं माझा तो ब्रिज असणार आहे। आणि मी त्या ब्रिज मी नगरसेवक झाल्यानंतरनं 1 वर्षाच्या आत मी त्या ब्रिजचं काम चालू करायचा प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहे।
अगदीच त्याच ब्रिज बरोबर तुमच्या प्रभागामध्ये उंडरीमध्ये रस्त्यांची एक फार मोठी समस्या आहे, पाण्याचा एक फार मोठी समस्या आहे. तुम्हाला मी सांगाल की ह्या प्रभागामध्ये ड्रेनेजच्या समस्या आहेत, पाण्याच्या समस्या आहेत, ट्रॉफिकची फार मोठी समस्या आहे. आपण ह्या भागात तुम्ही जर पाहितलं असेल की हा भाग गेले 25 वर्षापूर्वी महानगरपालिकेत गेलेला आहे, पण आजही ह्या भागामध्ये त्या पद्धतीचं डेव्हलपमेंट नाही आहे. त्या पद्धतीचे DP रोड त्या ठिकाणी झालेले नाही आहेत. पाण्याच्या समस्या आहेत, ड्रेनेजच्या समस्या तर फार मोठ्या आहेत. म्हणूनच मी हा संकल्प केलेला आहे की आपण ह्या भागाचा चांगला विकास करू. ह्या भागात रखडलेला विकास माझ्या माध्यमातून गतिमान करण्यासाठी मी या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. अगदी सर, खूप खूप धन्यवाद. तुम्ही तुमचा महत्त्वाचा वेळ दिला आमच्यासाठी आणि स्टार महाराष्ट्र न्यूजच्या या मुलाखतीमध्ये आपण सामील झाला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. अशाच माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण मुलाखती पाहण्यासाठी पाहत राहा स्टार महाराष्ट्र न्यूज. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.